नमस्कार मित्र, ओम साईराम सगळ्यांना. मराठी तरुणांसाठी उद्योजक बनावं किंवा उद्योगाचं भांडवल देण्यासाठी म्हणजेच तुमचं गायगोठ्यात आता आपलं सगळ्यात 90% पूर्ण शहरी भाग आणि ग्रामीण भाग, शहरीपेक्षा ग्रामीण भाग आपला धुळेकरांचा हा शेतकरी वर्गाचा आहे. तर त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी सांगतो, कारण की इतर भरपूर लोक माझ्यापर्यंत अनेक गोष्टी घेऊन येतात. तेव्हा रिक्वेस्ट करतात की बाबा काहीतरी अशी योजना सांग की ज्याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी बेनिफिट होऊ शकेल. बरेच जण गायगोठाच्या म्हणजे अनुदानासाठी टाकतात, त्याच्यानंतर इतर काही योजनासाठी टाकतात, बरोबर. तर आपलं थोडक्यात भांडवल आपण उभारणीसाठी, थोडक्यात माझं सांगण्याचा अर्थ आहे धुळेकर जनतेला की आपल्या चालतं खेळतं भांडवल फिरवण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून, म्हणजे ती योजना तर खूप जुनी आहे, परंतु तिला आता थोडंसं मॉडिफिकेशन करून ते स्वतः आता त्याच्यात जास्ती इंटरेस्टने एकदम प्रेफरन्स करायला सांगितलं आहे. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. मी माझ्यापर्यंत जशी वरून माहिती आली तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, तीच माहिती मी आता टाकतो आहे. तर तरुण उद्योगांसाठी आपण म्हणजे मग कुठला व्यवसाय करा तुमच्या पद्धतीने, फक्त त्या व्यवसायाचा एक प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो आपल्याला. तो प्रकल्पावर आपण आपल्या होम साईटला व्हिजिट केल्यानंतर आपण पूर्ण गायडन्स त्या माध्यमातून करतोच. तुम्हाला ती पूर्ण फाईल आपण तुम्हाला तयार करून देतो आणि मग ती आपण संबंधित ऑफिसला देखील ऑनलाईन देखील भरतो आणि संबंधित ऑफिसला ऑफलाईन देखील आपण ती सबमिट करतो. चला त्या योजनेविषयी माहिती घेऊया. 10 लाखपर्यंतचं कर्ज घेऊन फक्त 7 लाख फेडायचे, असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे त्याच्यावर. म्हणजे समजा 10 लाखाचे तुम्ही जर कर्ज उचललं त्याच्यात व्यावसायिक संदर्भात, ही लक्षात घ्या, हे सगळं मी जे बोलतोय ते फक्त व्यावसायिक संदर्भात बोलतोय. मग तुम्ही व्यवसाय करा, त्याच्यानंतर मग ते शेतीचे शेड असतील किंवा म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला उत्पन्न भेटतंय अशा गोष्टी सांगतोय मी. शेतीचं शेड असेल, त्याच्यानंतर तुमचं गायगोठा फॉर्म असेल किंवा ज्या माध्यमासाठी उपयुक्त आहे, बरोबर. त्याच्यात शहरी भागाला किती सबसिडी आहे, ग्रामीण भागाला किती सबसिडी आहे, याचा पूर्ण आलेख मी तुमच्यापर्यंत सादर करतो आहे, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या योजनेअंतर्गत उद्योगाला रक्कम किती मिळते, उत्पादक शुल्क असेल म्हणजेच जो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीयल असेल तर त्याला 50 लाखापर्यंतचं कर्ज, सबसिडी सहित कर्ज दिलं जातं आणि ते एक सरकारी अनुदानातून दिलं जातं. पुढे ध्यानात ठेवा, हे काही प्रायव्हेट नाही, सरकारी याच्यातून दिलं जातं. त्याच्यानंतर तुमचं सेवा आयोग, म्हणजे मग तुम्ही काही एखादी कपड्याचं दुकान आहे किंवा इतर म्हणजे जसं की तुमचं म्हणजे एक सेवा, त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंगने पण आपण एक डिस्ट्रीब्युटरशिप म्हणा किंवा आयता माल घेतो आणि डायरेक्ट विकतोय, अशी जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो सेवा उद्योग. त्याला 10 लाखपर्यंतचं आहे. कृषी उद्योग, मग कृषी उत्पादनासाठी तुम्हाला 10 लाखपर्यंतचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सांगतो की तुम्हाला किती सबसिडी भेटेल, ग्रामीणसाठी काय, शहरीसाठी काय, प्रकल्पाच्या किमतीनुसार सबसिडी मिळणार. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, प्रकल्पाच्या किमतीनुसार तुम्हाला सबसिडी त्याच्यात मिळत असते. शहरी आणि ग्रामीण भागासाठी किती आहे तर बघा, मी पहिले शहरी भागासाठी चालू करतो. सर्वसाधारण कॅटेगरीसाठी त्याला 15% अनुदान देण्यात आलेलं आहे आणि OBC, SC, ST आणि मायनॉरिटी यांना 25% सबसिडी या ठिकाणी देण्यात आलेली. त्याच्यानंतर ग्रामीण भागासाठी सर्वसाधारणसाठी 25% सबसिडी देण्यात आलेली आहे आणि OBC, ST, SC आणि मायनॉरिटी यांच्यासाठी 35% सबसिडी ग्रामीण भागाचा पहिला प्राधान्य त्यात देण्यात आलेलं आहे. माझ्या तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण ह्या योजनेचा लाभ घ्यावा. ओम साईट आजच संपर्क साधा. मी तुम्हाला पूर्ण गायडन्स त्याविषयी करेन. पूर्ण फाईल तयार करून आपण ऑनलाईन फिलअप करतो. पहिले त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, डॉक्युमेंट काय असतील, आपण सगळं त्याच्याविषयी सविस्तर सांगत असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला अजूनही सांगतो, त्याच्यात विषयी मी तुम्हाला थोडक्यात कागदपत्राची एक माहिती तुम्हाला नमुना मी सादर करतो. त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय लागणार आहे, काय नाही, सगळं मी तुम्हाला सांगतो, बरोबर. पासपोर्ट साईज फोटो घ्या 2, बरोबर. त्याच्यानंतर तुमच्यावाले एक प्रकल्प अहवाल आपल्याला तयार करावा लागतो. त्याच्यानंतर तुमचा जातीचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचं ग्रामपंचायतचा लोकसंख्येचा असलेला दाखला आपल्याला लागतो. त्यानंतर कोटेशन, मार्कशीट, तुमची 10वीपर्यंतचं शिक्षण झालं असेल तर तुमचं 10 लाखपर्यंत बसू शकतं, त्याच्या कमी असेल तर बसत नाही.
तर त्याच्यामुळे तेही लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड, घराचा उतारा, त्याच्यानंतर तुम्ही ज्या व्यवसाय टाकणार त्यासाठी तुमच्याकडे जागा आहे की नाही हे सगळं ते बघायचं आहे. त्याच्यानंतर तुमची पासबुक असेल, लाभार्थ्याचं इन्शुरन्स असेल, मग ते सगळ्या शॉप टॅक्स, GST वगैरे तुम्हाला सगळं गायडन्स इथं करण्यात येईल. त्याच्यामुळे काहीच टेन्शन घ्यायचं नाही. ओम साईला व्हिजिट करा. आणि शक्यतो बाहेर गावचा असेल तर माझी एक विनंती, काही लोक बाहेर गाव जे असतात आपले व्हिडिओ पाहत असतात, तर त्यांना देखील विनंती आहे की तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे रेडी करण्यात येईल आणि पेमेंट टाका ऑनलाईनली. सगळी सुविधा अवेलेबल आहे. असं काही नाही की बुवा आपण हे करतो, कारण की आपण भरोशाच्या ग्राहकांना ऑनलाईन सुविधा देत असतो. कारण की विषय काय आहे, त्याच्यात भरपूर फ्रॉड होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी पण या गोष्टीत पडत नाही. सहसा करून बाहेरचा व्यक्ती असेल तर मी किती भरोशाचा आहे किंवा किती याच्याचा ॲबिलिटीचा आहे ते पहिले पाहून घेतो आणि मगच त्याला सेवा देण्याचा प्रयत्न करतो. कारण माहिती आपण फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो, परंतु जी गोष्ट आहे त्याच्यात करण्याची, जे काही त्याच्यात खर्च लागतो किंवा ज्याच्यात जी काही गव्हर्नमेंट फीज आहेत, तर त्या गोष्टी आपण काही करू शकत नाही. बरोबर, म्हणजे काय आहे ते घर घालून धंदे आपल्याला करणं आवडत नाही. त्याच्यामुळे जे आहे ते रीतसर आणि जे इथले धुळे शहरातील, धुळे ग्रामीणची, संपूर्ण धुळे जिल्ह्याला माझं आव्हान आहे की तुम्ही ओम साईपर्यंत पोहोचा. तुम्हाला योग्य ते गायडन्स करण्यात येईल. योग्य त्या गोष्टीचा लाभ तुम्हाला कसा भेटेल याच्यासाठी पूर्ण आपण काम करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ओम साई.